नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 9 ऑगस्ट रोजी। डॉक्टर एस.के. पाटील धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर बाळासाहेब खोबाना देवताळे गणेशवाडी यांना, तर डॉक्टर जे मगदूम समाजभूषण पुरस्कार श्री गोवर्धन दबडे इचलकरंजी यांना आणि श्री भरतरत्न पुरस्कार श्री रावसाहेब बाळू पुजारी तमदलगे यांना जाहीर। जयसिंगपूर श्री भरत अर्बन व श्री भरत मेडिकल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीनं जयसिंग नगरीचे प्रसिद्ध धन्वंतरी माजी नगराध्यक्ष श्री भरत अर्बन, श्री भरत बँक व भरत मेडिकल ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर एस.के. पाटील यांच्या स्मृतीनिमित्त सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब रुग्णांची अविरत सेवा करणारे गणेशवाडीचे डॉक्टर बाळासाहेब खोबाना देवताळे यांना सन 2026चा डॉक्टर एस.के. पाटील धन्वंतरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। तसेच स्वर्गीय डॉक्टर जे मगदूम यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा डॉक्टर जे मगदूम समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जयसिंगपूरचे व्यवस्थापक श्री गोवर्धन दबडे इचलकरंजी यांना जाहीर करण्यात आला आहे। तसेच श्री भरत बँकेच्या वतीनं बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा श्री भरतरत्न पुरस्कार तमदलगे गावचे कृषी पत्रकार, संपादक, लेखक, प्रकाशक मान्य श्री रावसाहेब बाळू पुजारी यांना पुरस्कार देऊन गौरवण्याचं निश्चित केलं आहे। सदरच्या निवडीसाठी श्री भरत बँकेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन एस. पाटील, व्हाईस चेअरमन श्री प्रसन्न कुंभोजकर, संचालक पैलवान विठ्ठल बाबूराव मोरे, श्री अशोकराव रुनवाल, श्री प्रसन्न कुंभोजकर, डॉक्टर किरण अनुजे, तसेच पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉक्टर महावीर अकुळे, डॉक्टर ए.एम. कटावकर, डॉक्टर अतिक पटेल, डॉक्टर विजय कुर्डे, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर धवलकुमार पाटील यांनी काम पाहिलं। सदर पुरस्कार वितरण समारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व लोकप्रिय माजी खासदार मान्य श्री राजू शेट्टी यांच्या शुभ हस्ते आणि डॉक्टर श्रीनिवास नाटेकर MD रेडिओलॉजिस्ट सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर सांगली रोड जयसिंगपूर इथं शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी 2026 रोजी श्री भरत बँकेच्या 56व्या वार्षिक सभेवेळी सकाळी 10:15 वाजता संपन्न होतोय। सदरवेळी सांगलीचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर नगरीत 1 मार्च 1971 रोजी माननीय डॉक्टर एस.के. पाटील, डॉक्टर जे मगदूम, मान्य धनपालांना झेले व त्यांच्या सर्व सहकारी संचालक सदस्यांनी सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी श्री भरत बँकेची स्थापना केली। अल्पावधीतच नावारूपास आलेली आपली बँक भरत बँकेच्या दिनांक 31 मार्च 2026 रोजीच्या ठेवी 317,43,99,000 असून कर्ज 194,77,92,000 आहेत। बँकेचा CRAR 12.13% तसेच निव्वळ नफा 1,58,80,000 असून बँकेत सतत ऑडिट वर्ग अ मिळाला आहे। बँकेची शाखा जयसिंगपूर, नृसेवाडी, नांदणी व शाखा शिरोळ येथे ATM सेवा सुरू आहे। तसेच ई-कॉम, CTS विलियरिंग, ECS डेबिट क्रेडिट कार्ड बँकिंग, मोबाईल बँकिंग व UPI सुविधा आणि आधार लिंक, शासकीय सबसिडी, तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळ, तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना म्हणजेच PMFME व आई पर्यटन कर्ज योजना यांच्यामार्फत दिले जाणारी कर्ज योजना बँकेनं सुरू केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू असून RTGS सेवा व NEFT सेवा बँकेमार्फत दिली जाते। बँकेची 56वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या वतीनं श्री भरत बँक संचलित भरत मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून धन्वंतरी पुरस्कार व समाजभूषण पुरस्काराचं वितरण होणार आहे। श्री भरत बँकेच्या सर्व सभासदांनी एकदाच एक रक्कम 510 व सभासद वर्गणी भरून भरत मेडिकल ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सवलती व आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा असं आवाहन भरत मेडिकल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर श्रीवर्धन पाटील, खजिनदार विठ्ठल मोरे, सेक्रेटरी प्रसन्न कुंभोजकर यांनी केलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला WhatsApp नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।